इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेतील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या दरम्यान जोरदार राडा झाला आहे। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शाळेच्या कर्मचारी पालकांमध्ये राडा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। कल्याण पूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे। या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते। भाजपा आमदार गायकवाड भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी सेंट ज्यूड्स शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरिक जमा झाले। सेंट ज्यूड्स शाळेचे पालक आणि काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घातला। या दरम्यान जोरदार राडा झाला। यामध्ये महिला, लहान मुले, वयोवृद्ध या राड्यात सामील झाले होते। गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता व्हावा अशी मागणी केली जात होती। मंजूर झालेल्या रस्त्याच्या शेजारी सेंट ज्यूड्स ही चर्चची शाळा आहे। हा भूखंड चर्चचा आहे, त्यामुळे चर्चच्या लोकांनी रस्त्याला विरोध केला आहे। तर या रस्त्यासाठी शासकीय निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे। परंतु या रस्त्याला शाळेचे पालक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे। ही चर्चची खाजगी जागा आहे। या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकत नाही। विरोध करणाऱ्या नागरिकांनी काम सुरू करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही। आम्ही चर्चा करण्यासाठी आलो तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। जरीमरी नगर परिसरातील नागरिक आणि शाळेचे पालक यामध्ये जोरदार राडा झाला। चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की ही जागा चर्चची आहे। रस्ता देखील चर्चचा आहे। दादागिरी करून आमच्या जागेवर काम केले जात आहे। दादागिरी करून आमच्या जागेवर काम केले जात आहे। आमच्या लोकांना मारहाण झाली। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे की हा आरक्षित भूखंड आहे। सरकारने या रस्त्यासाठी निधी दिला आहे। कोणी रस्ता बंद करू शकत नाही। आम्ही भूमिपूजन केले आहे। रस्त्याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे म्हटलंय। आमची ऑलरेडी लूजची जागा आहे, 71% जागा आहे ती, आणि ते आम्ही आता कंपाऊंड वॉल बांधायला त्याचं हे चालू आहे, प्रोसेस चालू आहे। तर आमदारचं हे होतं तिथे त्यांना रस्ता पाहिजे होते, पायवाट। त्यामुळे ठीक आहे, आम्हाला तू पत्र दे, पत्र कर, म्हणजे आम्हाला FI7 भेटणार। तर आम्ही त्या विचार केला तर आमचे पत्र फेकून टाकलं, आमचे 7-12। आणि तुम्ही कोण, तुमच्याकडे कार्ड आहे काय, ट्रस्टीचं कार्ड आहे काय, असं बोलायला गेलं तर ते लहान पोरावर धक्कामधक्की, लेडीचा धक्कामधक्की करून मी वाचावर गेलो तर माझ्या अंगावाले मला डोळं मारलं, साथीवर लाजवीत मारले आणि बोलले तुम्ही याची पुढे इथे यायचं नाही, तुमचं सर्व सामान काढून घ्या, जागा आमची आहे। आमची हेच मागणी आहे, जो तो आमच्या अंगावाले आम्हाला मारहाण केलं ते इथे अरेस्ट झाले पाहिजे, नहीं तो हम इतने बसून रहना है। वो लूट्स चर्च का जगह है, ट्रस्ट का जगह है, ठीक है। अभी तक हम लोगों ने रोड के लिए वो हमारा ट्रस्ट से हैंड ओवर नहीं किया। हम लोग आमदार को इतना ही बताना चाह रहे थे, हम लोगों ने आपको हैंड ओवर नहीं किया वो ये जगह, और ट्रस्ट ही अभी है नहीं, फिलहाल 2 दिन के लिए बाहर गए, तो आने तक तो टाइम दे दो। तो वो बोलता है कि दादागिरी करता है क्या, तुम लोगों का ट्रस्टी को बुलाओ, नहीं तो वो पीटर अंकल को बुलाओ। हम लोगों ने उनको बुलाया तो पीटर अंकल को बहुत मारा वो लोग,
तुम्हारे पास क्या है, ट्रस्ट का कार्ड है क्या? वो बोला नहीं, मेरे पास 7/12 का पेपर है। वो 7/12 का पेपर फाड़ के फेंका वो। फिर ये बच्चे को मारा तो पीटर अंकल को, वो हार्ट पेशेंट है, उनको मारेगा। कौन था ये पूरे लोग, कौन थे? ये आमदार एमएलए गणपत गायकवाड़ का आदमी लोग थे, और उनका वो साथ में संदीप तांबे करके है, उनका कौन है पता नहीं, संदीप तांबे करके है, उसके साथ बहुत लोग थे। अभी कौन कौन मारा वो बोला, जो अभी वो बोलते हैं क्या उधर पथरा है और वो पथरे का वो टपरी है, वो सब उठाओ, नहीं तो अंकल को बोलते हैं तुमको घर पे आके मारेगा। वो पीटर अंकल को बोल रहे हैं कि तुमको घर पे आके मारेगा। अभी आप लोग ऐसा न्यूज में डालेगा, कल हमारा भी कोई ये नहीं है, बच्चा है, मेरा आदमी है, कल को करके अभी वो लोग भी न्यूज देख के घर पे आके भी मारेंगे। वो लोग है रास्ते पे भी मारेंगे। हम लोग कौन सा सिक्योरिटी क्या कर सकता है, आप बताओ? हम लोगों को कोई सिक्युरिटी है ही नाही। आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी एकदम प्रेमाने बोलत होतो, अजिबात आम्ही आरडाओरडा केला नाही, काहीच नाही। त्याच्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने हात उचलला आणि देन एका लेडीजने पण मला पण धरून खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी। या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाई झाली। वाद तिथे रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे, आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती, आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही, डायरेक्टली आल्याने भूमिपूजन करायला लागले। तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन, ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले। तर आम्ही म्हटलो की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले? तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोललो। अरे ट्रस्टीचा संबंध, आमचं जे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे, पर्सनल ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं। माझं नाव प्रतीक्षा शिंदे। त्याच्यामुळे आणि मुलांना पण मारलं, महिलांवर हात टाकला, एवन म्हातारे माणूस आहे 64 वर्षाचा, त्याला लाता बुक्क्यांनी मारले, त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे, लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिलाय। असं कधी करतात का? खरं तर त्या ठिकाणी भूमिपूजनाला गेलो होतो, तो जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वीचा रस्ता आहे आणि वहिवाटीचा रस्ता कोणी बंद करू शकत नाही। त्या स्कूलचं मॅनेजमेंट मागच्या टायमाला माझ्याकडे आलं होतं आणि त्यांनी स्वतः कबूल केलं होतं का 20 फुटाचा रस्ता या ठिकाणी बनवा तिथे, आणि त्या ठिकाणी आपण 20 फुटाचा रस्ता राज्य शासनाचा निधी आणून त्या ठिकाणी मंजूर केला। बाजूला गार्डनचं रिझर्वेशन आहे, गार्डनच्या रिझर्वेशन त्यांना त्या ठिकाणी पूर्ण रिझर्वेशनची जागा त्यांना हडप करायची आहे आणि म्हणून ते लोक इथं विरोध करण्यासाठी आले। ते लोक मला सांगत होते की गार्डनच्या जागेवरती आम्ही लोक बांधकाम करू, आम्ही हे करतो, तुम्ही अडवू नका, पण ही गार्डनची जागा ही जनतेची आहे, ही कुठल्या प्रायव्हेट बिल्डरची किंवा प्रायव्हेट स्कूलची नाही आहे। तर ही जो रिझर्वेशन आहे तो जनतेसाठी रिझर्वेशन टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मी विरोध केला होता। त्यांना सांगितलं होतं तुमच्या स्कूल टाईममध्ये तुम्ही ती गार्डनची जागा स्कूल भागाने वापरा आणि इतर टायमाला सर्वसामान्य जनतेला वापरू द्या, आणि तो विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची लोकं आली। त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर छोट्या छोट्या पोरांना शिकवून आणलं होतं काय बोलायचं, कसं बोलायचं, हे चुकीचं आहे। छोट्या मुलांचा सहारा घेणं, महिलांचा सहारा घेणं, लेडीज लोकांना पुढे करणं हे चुकीचं आहे। त्यांनी कायद्यांनी पोलीस स्टेशनला जायला पाहिजे, महानगरपालिकेकडे अर्ज केला पाहिजे, कायद्याने करावं। कायदा सर्वांसाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी असू द्या की देशाच्या उच्च व्यक्तीसाठी असू द्या, सर्वांना सेम कायदा आहे आणि त्याच्यामुळे ते कायद्याने जायला पाहिजे होतं। आणि मला वाटतं त्या लोकांनी तिथे येऊन चुकी केलेली आहे आणि त्यांनी आता काही सांगितलं तरी 50 वर्षाचा जुना रस्ता हा कोणाचाही वहिवाटीचा बंद करू शकत नाही, कायद्याने सुद्धा बंद करू शकत नाही। त्यांनी असं सांगितलं की आरोप केलाय की गणपत गायकवाड आमदारांच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लहान मुलांना देखील आणि मोठ्या माणसांना देखील मारहाण केली। आपण जर बघितलं होतं तिथे स्थानिक लोक सुद्धा होते, स्थानिक लोक जवळजवळ 100-150 स्थानिक लोक होते, माझे कार्यकर्ते होते। मी ते बघितलं नाही माझ्या पाठीमागं, कारण माझ्या बॉडीगार्डने मला साईडला घेतलं, त्याच्यामुळे मी ते बघितलं नाही त्यांना कोणी धक्काबुक्की केली, कोणी काय, त्यांनी धक्काबुक्की केली, यांनी धक्काबुक्की केली, त्याच्यामुळं असे काही मारामारी झालेली नाही। ज्यांचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे त्यांना असे खोटे गुन्हे दाखल करण्याची सवय आहे, त्याच्यामुळे ते बघून बघतील काय असेल ते।